नमस्कार. मी शोभा अशोक लोकूर, बेळगाव, वय वर्षे 66. मी श्रीमती अनुराधा राजाध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकांवरती आधारित जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे. त्यासाठी मी क्रमांक 11 हा मनाचा श्लोक निवडलेला आहे. तो श्लोक असा आहे: जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. खरं तर मनाच्या श्लोकामध्ये समर्थ 4 हिताच्या गोष्टी मनाला समजावून सांगत आहे. आणि त्या कशा सांगतायत तर आईच्या ममतेने, आईच्या वात्सल्याने समजावून सांगतात. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाकडून एखादं छान काम करून घ्यायचं असेल तर त्याचं कसं कौतुक करते की तू शहाणा आहेस ना, तू मी सांगते ते ऐकणार आहेस ना, असं ज्या प्रेमाने ती बोलती त्या प्रेमानेच समर्थ मनाला सुद्धा काही ठिकाणी सज्जना म्हणतात, काही ठिकाणी विचारी म्हणतात. तसंच ह्या श्लोकामध्ये समर्थ मनालाच आपल्यालाच एक प्रश्न विचार अशी सूचना देत आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, असं तू स्वतःलाच विचारून बघ, असं समर्थ मनाला सांगतात. खरं तर जगामध्येच प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सुख मिळेल असं नसतं. कारण सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे, स्थल सापेक्ष आहे. या श्लोकाचं विवरण अनुराधाताईंनी ज्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अनघा मोडक या एका कर्तबगार मुलीचं उदाहरण दिलंय आणि ते मला खूप आवडलं. ते ह्या श्लोकामध्ये अगदी चपकल बसतंय. अनघा काय म्हणते, तुमच्याकडे डोळे नसले तरीही चालतंय, परंतु दृष्टी पाहिजे. मग ती दृष्टी कसली तर सकारात्मक दृष्टी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ही आपल्या संतांची शिकवण जर आपण आचरणामध्ये आणली तर प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचं धैर्य आपल्याला येतं आणि मग आहे त्या स्थितीमध्ये सुखी आणि समाधान राहण्याची कला आपल्याला आपोआप जमू लागते. समर्थ मनाला हेच या श्लोकामध्ये समजावून सांगतात. बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक तक्रारी घेऊन जगत असतो की माझ्याच नशिबात हे का, मीच काही भोगायचं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा समर्थांनी ह्याच श्लोकामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या ओळीत दिलेली आहेत. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे काय की तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा तूच आहेस. तू जे काही भोगतोयस आता त्याला जबाबदार कोण आहे तर तूच आहे. तर हे कसं काय तर इथं समर्थ आपल्याला कर्मयोगच समजावून सांगतात. जी आपली क्रियमाण कर्म असतात ना ती आपण भोगून संपवतो, परंतु जी संचित कर्म असतात ती प्रारब्ध होऊन जन्मोजन्मी आपल्या बरोबरच येतात आणि ती भोगल्याशिवाय आपल्याला सुटका नसते. एका अर्थाने हा श्लोक आपल्याला अंतर्मुखच करतो. मी जेव्हा ही ओळ वाचली ना तेव्हा खरोखरच माझ्या मनातल्या सुद्धा अनेक प्रश्नांची उकल मला झाली आणि मग मीच का, मलाच का असे प्रश्न माझ्या मनामध्ये यायचं खरोखर बंद झालं. समर्थ मनाला समजावून सांगतात की तू तुझी जी सगळी कर्म आहे ती काय कर, भगवंताला अर्पण कर. मी करता आहे ही भावना तू मनातून काढून टाक आणि जेव्हा तू असं करायला लागशील त्यावेळेला काय होणार आहे की तुझी कर्म भगवंतापर्यंत पोचतील, भगवंत समाधानी होईल आणि नक्कीच तुलाही एका शाश्वत सुखाचा राजमार्ग सापडेल असं समर्थ मनाला ह्या श्लोकामध्ये समजावून सांगतायत असं मला वाटतं. जय जय रघुवीर समर्थ.